नमस्कार प्रेक्षक हो. आयुष्य एका अंधाऱ्या विवरात अडकून गेल्यासारखं वाटतं जेव्हा आरोग्य ढासळतं, आर्थिक संकट वाढतं आणि श्रद्धेचा आधार मिळत नाही. धुळे जिल्ह्यातील दुसाने गावात राहणारे सुधाकर दास मदन भदाने यांची कहाणीही अशाच एका कठीण प्रवासातून गेली आहे. त्यांच्या संपूर्ण परिवाराने महाराष्ट्रातील प्रत्येक प्रसिद्ध धार्मिक स्थळी दर्शन घेतले, व्रत वैकल्ये पाळली, पण समाधान मात्र कुठेच मिळालं नाही. आणि मग आला जीवन बदलणारा क्षण. आरोग्य ढासळलं, हृदयविकारासाठी बायपास सर्जरी झाली, मूत्रपिंड आणि किडनी स्टोनच्या विकाराने त्रस्त आणि खर्च इतका वाढला की आत्महत्येचा विचार मनात आला. पण अशाच एका अंधाऱ्या क्षणी त्यांना एक भक्त भेटले आणि जगण्याचा मार्ग हे पुस्तक त्यांच्या हाती आलं. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना एक नवी दिशा मिळाली. संत रामपालजी महाराज यांच्याकडून गुरुदीक्षा घेतल्यानंतर केवळ काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल झाले. तब्येत पूर्णपणे सुधारली, दवाखान्याचे खर्च बंद झाले आणि विना औषध पूर्णपणे निरोगी आयुष्य. त्यांच्या संघर्षातून बाहेर येण्याचा खरा मार्ग त्यांना कसा सापडला? चला ऐकूया त्यांच्या शब्दात. नमस्कार. सच्चाय. आपलं नाव? सुधाकर दास मदन भदाने. आपण कुठून आलात? गाव दुसाने, तालुका साक्री, जिल्हा धुळे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती व्यवसाय, किराणा व्यवसाय, किराणा दुकान. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 11 फेब्रुवारी 2020. तत्पूर्वी आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आमचं सर्व परिवार, सर्व बजरंगबली, महादेव, सत्तरसिंगीगड, पंढरपूर यात्रा, सर्व महाराष्ट्रामध्ये जेवढे देवालय आहेत ते सर्वीकडे जाऊन आलो आम्ही. आणि पंढरपूरला जायचो, एकादश दर महिन्याला एकादश पकडायचो, श्रावण महिन्यामध्ये 1 महिनाचा उपास राहायचा. परत श्रावण महिना संपला का लगेच नवदुर्गाचा उपास पकडायचो, 1 महिनाभर ते उपास राहायचे. परत गणपती उत्सव धरायचो. त्रिपती बालाजीला 2 वेळा गेलो आम्ही. परत तिथं 2 वेळा टक्कल गेली. भगवंत इथं शाहीवर तिथं प्रसन्न होतील, पण भगवंत कुठेच भेटायचे नाही. शेवट आम्ही सर्व हादरून गेलो, पण कुठे शांतता वाटायची नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे, देवीदेवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, ही भक्ती साधना आपण करत होतात. मग आपण मूळतःच भक्तीमध्ये होतातच, तर असं असताना संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आपण का आलात? संत रामपालाच्या मार्गात असं आलो ते शेवट दवाखान्याला किदरून गेलो होतो. मी स्वतःच किदरून गेलो होतो. माझं बायपासचं ऑपरेशन झालं आहे. मग ते आणि दवाखाना एकदम भरपूर चालू होता. गोळ्या, इंजेक्शने, धुळ्याचे आपले डॉक्टर येतं, झाडबुके डॉक्टर विघ्नहर्ताला, त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती माझी. शेवट त्यांनीच तसं उभं केलं. परत मग लगेच टॉयलेटचं चालू झालं. एकदम म्हणजे असं चालू झालं, ते पैसे बी खूप जायचे आणि जीवाला त्रास बी व्हायचा, पण काय कुठे शांतता वाटायची नाही. मग शेवट एक भगतजी भेटले. त्या म्हणे, अण्णा तुम्हाला कसं काय वाटतं म्हणे. म्हणतं काय नाही, आता माझी आत्महत्या करायची पाळी आली म्हटलं. म्हणे एवढं काय संकट आहे तुमच्यावर? म्हणतं संकट म्हणजे काही नाही म्हटलं, ते सर्व भक्ती करून करून माझा जीव थकला म्हटलं, कुठं बघ म्हणतं मला मिळत नाही. मग त्या म्हणे तुम्ही एवढा निर्णय घ्या नको बा कडक म्हणे. म्हटलं काय करू आता शेवट? मग त्या म्हणे हे पुस्तक तुम्ही जगण्याचा मार्ग पुस्तक घ्या, हे पुस्तक वाचा आणि याच्यामध्ये काय तुम्ही समजून घ्या म्हणे. मग ते 1.5-2 महिन्यात ते पुस्तक वाचलं मी. ते मला समजलं बाबा काहीतरी. जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल महाराज यांची मला दीक्षा घ्यायची आहे. मग त्यांना सांगितलं मी इथं धुळ्याला केंद्र आहे, धुळ्याला जाऊन येऊ म्हणे, आणि तिथं दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे पुस्तक आहे जगण्याचा मार्ग, हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातनं तुम्हाला असा बोध झाला की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हरकत नाही. जेव्हा तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्यामध्ये काय बदल आढळला? बदल म्हणजे जगामध्ये जगतगुरु तत्व संत रामपालजी महाराजसारखे गुरु कुठेच नाहीत. मी 24 वर्षापासून भक्ती करून राहिलो, असा गुरु मी कुठंच बघितलाच नाही आणि मागे बी होणार नाही. गुरु मिळणार नाही, पुढेही मिळणार नाही. तत्वदर्शी संत जगतगुरु रामपालजी महाराज
हे जगामध्ये खरं ज्ञान देतात आणि शास्त्रयुक्त ज्ञान देतात ते. या शास्त्रोक्त भक्तीमुळे आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये किंवा स्वतःमध्ये काय बदल आढळलेत? बदल आढळले म्हणजे मला स्वतः तब्येत ती माझी ठीकच झाली. परत मला मोक्षाचा मार्ग मिळाला. गुरुदीक्षा घेतल्यानंतर मोक्षाचा मार्ग मिळाला. मला पॅरालाइजचा झटका आला होता 2016मध्ये. परत मग माझी दवाखान्यात ट्रीटमेंट चालूच होती. ट्रीटमेंट चालू असताना मग शेवट मी हातरून गेलो होतो स्वतः. पैसे बी खर्च खूप व्हायचे आणि शेवट असं आधारलं की मला परत जसं तिथं मी सावरला दवाखान्यामध्ये. परत दुसरा आधार चालू झाला अजून मूत्रपिंडाचा. मग किडनी स्टोनचा दवाखाना बघितला आशिष पाटील म्हणून धुळ्याला. मग त्यांच्याकडे ट्रीटमेंट 2-3 वर्ष चालली, अजून 2 वर्षापर्यंत. तिथं बी 2-3 लाख रुपये टाकले. काय शांतता वाटायची नाही. मग शेवट मी असा निर्णय घेतला, आता सर्वच देवदेवता कंटाळून थकलो. मग शेवट म्हणतं आत्महत्या करायची पाळी आली. पैसे बी ते खूप जात आहेत. मग संत रामपाल महाराजांची दीक्षा घेतली. मग माझा दवाखाना पूर्ण बंद झाला. 8 दिवसामध्ये दवाखाना माझा बंद झाला. मला किडनी स्टोनचा आजार होता. धुळ्याला ट्रीटमेंट चालू होती माझी आशिष पाटीलकडे. दीक्षा घेतल्यानंतर माझ्या 8-15 दिवसात जी ट्रीटमेंट चालू होती ती पूर्ण बंद झाली. आणि आशिष पाटीलने सांगून दिलं होतं, त्यांना म्हणतं काही माझं ऑपरेशन करून टाका. ते म्हणे तुमचं ऑपरेशन होऊ शकत नाही. म्हणतं का होऊ शकत नाही? म्हणे तुमचं जे हृदय हे सर्व खराब झालं आहे म्हणे, ऑपरेशन होऊ शकत नाही. ऑपरेशन केलं तुम्ही मरशाल म्हणे. त्यांना म्हटलं मराल तुम्ही ऑपरेशन करा ना म्हटलं माझं. त्यामुळे तुमचं ऑपरेशन होऊ शकत नाही. मग त्यांना म्हणतं काय करावं लागेल? मग तुम्हाला कायमस्वरूपी नडी लागेल म्हणे. लगी व्हायची नाही, टॉयलेट व्हायचं नाही काही वेळेस. मग त्यांनी नडी दिली मला. मग ती नडी कायमस्वरूपी संगीसोबत राहायची. मग ती नळी वापरल्यानंतर लगेच ताप यायचा. मग ते किधरून गेलो होतो मी धुळ्याला. महिन्यात 2-3 चक्कर जायचो धुळ्याला. खर्चही भरपूर व्हायचा. खर्च तर व्हायचा, पण त्रास असा होता ते मरण्याचाही दुसरा पर्याय होता नाही मला. त्याच्याकरता मग संत रामपाल महाराजांचं जगण्याचा मार्ग पुस्तक वाचलं मी. आणि त्याच्यात मला काही थोडं समजलं. मग ती नामदीक्षा मी घेतली. त्याच्यानंतर मी संत रामपाल महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर माझा पूर्ण टोटल दवाखाना बंद झाला आहे. आता 1 रुपयाचा खर्च नाही. माझी 10 किलोमीटर जायची लायकी होती नाही. मी आता 3-3 हजार किलोमीटर प्रवास करतो तरी माझ्या नाकामध्ये दुख नाही. सोबत मागच्या वर्षी मार्चमध्ये रोहतकला गेलो. सोबत दवा घेऊन गेलो. दवा लागेल म्हटलं, आज नाही ते उद्या मोठा प्रवासाची म्हणून दवा सोबत घेऊन गेलो. पण दवासोबत ती घरीच घेऊन आलो. दवाही कुठे लागली नाही, काही नाही. संत रामपाल महाराज एवढी कृपा आहे. म्हणजे 1 रुपया खर्च न करता तब्येत माझी चांगली झाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपल्याला जो भयंकर असा रोग होता किडनी स्टोनचा, त्याचप्रमाणे हृदयाचा, तो पूर्णपणे दूर झाला आणि एक आपण स्वस्थ जीवन जगत आहात. आत्महत्याकडे गेलेला माणूस आज परत व्यवस्थित जीवन व्यतीत करत आहेत. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण सर्वसामान्य जनतेला काय संदेश द्याल? मी संदेश काही देऊ शकत नाही. जनतेला हेच सांगू इच्छितो, ते जगतगुरु तत्वदर्शी रामपालजी महाराज जगामध्ये असे गुरु कुठेच मिळणार नाही. आणि तत्वदर्शी संत आहेत, शास्त्रयुक्त भक्ती सांगतात ते. तुम्ही सर्वांनी सत्संग ऐका. टी व्हीवर सत्संग चालतो रोज. पुस्तकं मागवा ऑनलाईन. जगण्याचा मार्ग, ज्ञानगंगा पुस्तके वाचा. मग नामदीक्षा घ्या. नामदीक्षा घेऊन आपलं जीवाचं कल्याण करून घ्या आणि मोक्षाचा मार्ग आहे. जसं तुम्ही सांगत आहात की आज TV चॅनलच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होतात. त्याचप्रमाणे ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग ही पुस्तकंसुद्धा आज अवेलेबल आहेत. ती पुस्तकं मागून, ऑनलाईन मागून, फ्रीमध्ये मागून आपण त्यातलं ज्ञान अर्जित करून संत रामपालजी महाराजांच्या मार्गावर लागू शकतात. तर ह्या अनुषंगाने जर एका साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या मिशनमध्ये सहभागी व्हावं, तर तो साधक ही नामदीक्षा किंवा हा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? भारतामध्ये 500 नामदान सेंटर केंद्र खुलले आहेत. प्रत्येक जिल्ह्याला नामदान सेंटर आहे. आणि खाली TV वर पट्टी चालते. त्या पट्टीवर आपले
ॲड्रेस येतात, ॲड्रेसवर तुम्ही ॲड्रेस वाचून तुम्ही फोन करू शकता, तिथं जाऊ शकता, नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहेत आणि तेथे जाऊन साधक नामदीक्षा घेऊ शकतो, तर ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे द्यावे लागतील? तिथं 1 रुपया खर्चसुद्धा येत नाही. आपला फक्त जाण्या येण्याचा खर्च आहे. तिथं जाग्यावर 5 पैसा खर्च नाही. सर्व भक्ती फ्रीमध्ये, तिथं अडचण नाही, काहीच नाही. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.